नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हे जग कशावर चाललंय असा जर प्रश्न कोणी विचारला तर उत्तर अनेक येतील. काही जण म्हणतील हे जग पैशामुळे चाललंय, काही जण म्हणतील हे जग सत्तेवरती चालतं. पण मला असं वाटतं की या दोन्हीपेक्षा सुद्धा आणखीन एक महत्त्वाचं आहे, ते म्हणजे हे जग धारणेवर चालतं, नीतिमूल्यांवर चालतं आणि विचारांवर चालतं. म्हणजे प्रत्येकाची जगण्याची स्वतःची अशी एक जीवनशैली असते. त्याचे त्याचे जगण्याचे आडाखे असतात, विचार असतात, मूल्य असतात, ज्याला प्रिन्सिपल म्हणतो आपण, आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून तो जगत असतो. जर स्वतःच्या धारणेवरती, स्वतःच्या भूमिकेवरतीच जर माणसाचा विश्वास राहिला नाही, तर मला वाटतं हे जग चालू शकणार नाही. आणखीन एक उत्तर आहे, हे जग चाललंय ते चांगुलपणामुळे चाललेलं आहे. आजही या जगामध्ये चांगुलपणा टिकून आहे, म्हणून हे जग सुरू आहे. आपल्या अवतीभोवती क्रूरतेची, क्रौर्याची, दुःखाची, अज्ञानाची अनेक उदाहरणं दिसतात. अनेक गोष्टी आपल्याला पटत नाहीत, आवडत नाहीत, प्रचंड राग येतो. द्वेष, मत्सर, असूया, तिरस्कार हे सगळे षड्रिपू आहेत. तरीसुद्धा माणसाच्या मनामध्ये चांगुलपणा आहे, म्हणून हे जग चाललेलं आहे. आता हे सगळं बोलण्याचं कारण अशासाठी की याच जगामध्ये वेगन चळवळ चालू आहे. तर वेगन चळवळ म्हणजे काय, तर अगदी थोडक्यात बोलायचं झालं तर शाकाहारी बना, प्राणी मात्रांवरती प्रेम करा, प्राण्यांवरती अत्याचार करू नका, अशा पद्धतीचा विचार घेऊन जगणारी माणसं आहेत. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड बदल केलेले आहेत. म्हणजे मधापासून ते दुधापर्यंत अनेक खाद्यपदार्थांचा त्यांनी त्याग केलेला आहे. आणि एकूणच जीवनशैली अशी बनवलेली आहे की ज्याच्यातून खऱ्या अर्थानं जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र ते देत आहेत. विगन चळवळीबद्दल जगभर उत्सुकता आहे. ही चळवळ वाढत चाललेली आहे. मलाही उत्सुकता आहे, कारण त्याच्याबरोबर उलटे पण काही मुद्दे समोर येत आहेत की विगन चळवळीमुळं एक प्रकारे पशुपालनावरती संक्रांत येते का याबद्दल बोललं जाते. त्या अनुषंगानं मला जाणून घ्यायचे की खरोखर विगन चळवळ म्हणजे काय, विगन चळवळीचे फायदे तोटे काय आहेत आणि या चळवळीचा पुढं एकूण प्रवास कसा असणार आहे. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही तीन तरुण तरुणांना बोलायला असं म्हणूया, कारण या तिघांनीही स्वतः या वेगन चळवळीचा अंगीकार केलेला आहे. आणि तरुण वयामध्ये एखाद्या गोष्टीचा त्याग करणं, ती कायमची सोडून देणं इतकं सोपं नसतं. म्हणून मला त्यांचं विशेष कौतुक वाटतं. मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये अमेय देशमुख यांचं. नमस्कार. अमेय देशमुख गेली 18 वर्ष वेगन चळवळीमध्ये आहेत. कधी काही ते स्वतः मांसाहार करत होते, पण त्यांनी तो सोडलेला आहे आणि पूर्णपणे शाकाहारी आहेत आणि वेगन चळवळीचा अभ्यासक म्हणून ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आजच्या दुसऱ्या या चर्चेमध्ये सहभागी असलेल्या तरुणी आहेत श्वेता शहा. नमस्कार. श्वेता यांचे स्वागत आहे. त्या कोल्हापूरच्याच आहेत, तरुणी आहेत आणि सातत्यानं त्या वेगन चळवळीबद्दल भरभरून बोलतायत. अनेक स्वतःच्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रयोग केलेले आहेत. ते काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत चर्चेतून. आणि आजच्या आपल्या तिसऱ्या वक्त्या आहेत प्रणाली निगवेकर. नमस्कार. तिन्ही या तरुण कार्यकर्त्यांचं स्वागत आहे. अमेय देशमुख, तुमच्यापासून सुरुवात करतो. आत्ता जसं म्हटलं त्यानुसार कधी काही तुम्ही सुद्धा मांसाहार करत होता, पण विगन चळवळीशी जोडल्या गेल्यानंतर तुम्ही पूर्णपणे शाकाहारी बनलेला आहात. असं काय घडलं की त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पूर्णपणे शाकाहारी व्हावं? आणि आपण हा एपिसोड कोल्हापुरात करतोय, जिथे तांबडा पांढरा ही कोल्हापूरची ओळख आहे, खासियत आहे. त्या कोल्हापुरामध्ये जिथे दर बुधवार आणि रविवारी खाटखूट असल्याशिवाय चालत नाही, अशा कोल्हापुरात आपण आज विगन चळवळीबद्दल बोलतोय. तुमचा अनुभव काय आहे? सर्वप्रथम बी चॅनलचे धन्यवाद की आम्हाला इथे बोलवून एकंदरीत विगन चळवळीला एक व्यासपीठ दिल्याबद्दल. ओके. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं सांगायचं तर मी जेव्हा 14 वर्षाचा होतो, म्हणजे मी साधारण 9वीत असेल, त्यावेळेस मी तोपर्यंत मी मांसाहार करत होतो. आणि मी मूळचा साताऱ्याचा. बर. सो जसं कोल्हापूरला दर रविवारी खाटखूटचा आवाज येतो, तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त जास्त साताऱ्याला पण साताऱ्यामध्ये. खाटखूटचा आवाज पश्चिम येतो. महाराष्ट्राची ख्याती आहे आपली. ख्याती येते. त्याच्यामुळे मी त्याच वातावरणात जन्मलो, वाढलो. त्याच्यामुळे मला त्यात काही वेगळं असं काही वाटत नव्हतं. पण थोडं घरचं वातावरण, खास करून माझी आई, तिला आपण म्हणजे प्राण्यांविषयी विशेष कळवळा, म्हणजे सर्वांविषयीच, पण अगदी लहानपणी फुलपाखरू मुंगी जरी मारली, कारण लहान मुलं करत असतात, तर तिथल्या तिथे त्यावेळेस ती मला फक्त अगदी कडक शिक्षा करायची. अदरवाईज एरवी तिने कधी केलं नाही. तर ते एक बाळकडू आहे. पण तरीसुद्धा आमच्या घरी तरी म्हणजे आई बाबा जरी मांसाहार करत नसले तरी मी करायला शिकलो होतो, शेजारी जाऊन म्हणा किंवा मित्रांकडे म्हणा. आणि
घरात तसं स्वातंत्र्य होतं, एक प्रकारचं व्यक्ती स्वातंत्र्य, म्हणजे की कोणी म्हणजे कोणावर आम्ही काही नॉनव्हेज खात नाही म्हणून मुलांना खाल्लं हा. नाही पाहिजे असं काय नाही. असं लादलं पण नाही. ओके. तर आई मला म्हणायची की तुझं एक दिवशी कळेल अच्छा. आणि तुला आतून वाटलं पाहिजे तरच तू ते करशील, खरं आहे. जे काय असेल ते नाही, तुझ्यावर जगातली प्रत्येक गोष्ट अशीच असते, आतून जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत काही होत नाही. तर त्यामुळे शेवटी म्हणजे कसं असतं, एक त्याचं हे तलफ लागलेली असते कुठल्याही याची. आणि नाही, पण मग असं काय घडलं नेमकं की ज्याच्यामुळे तुम्ही अचानक नॉनव्हेज सोडलं आणि पूर्णपणे व्हेजिटेरियन झालात? नाही, असा काय कुठला एक प्रसंग नाही आहे की ते बघूनच ती खूप दिवसापासून मन माझं सांगत होतं की नाही केलं पाहिजे, म्हणजे नाही खाल्लं पाहिजे, कारण प्राण्यांविषयी कारण ते मला बघवायचं नाही पण खायला फार आवडायचं. म्हणजे कधी दुकानात जाणार नाही, तिथनं जायला लागलं तर बघणार नाही, बरं. म्हणजे अवॉइड करायला बघायचं, पण ताटात समोर आलं की तुटून पडायचं. म्हणजे परत मी कोणालाही जज करत नाही, पण ते फॅक्ट आहे ती. पण शेवटी मनाचा निग्रह केला आणि 9वी मध्ये असताना मी पूर्णपणे सोडलं. पण त्यावेळी तुम्हाला व्हीगन चळवळ माहित नव्हतं? नाही नाही नाही, हा शब्दही माहित नव्हता. माहितच नव्हता. मी पण फक्त मग 9वी शाकाहारी. मध्ये तुम्ही शाकाहारी झालात, म्हणजे मांसाहार सोडला. मांसाहार सोडला. ओके. बरोबर. आणि मग व्हीगन चळवळीशी कनेक्टेड कधी झाला? व्हीगन चळवळीशी मग थोडं वाचन वाढत गेलं, जसं जसं वय वाढत गेलं तसं जाणीवा प्रगल्भ होत गेल्या, आणि वाचनामुळे खास करून. आणि त्यावेळेस तर इंटरनेट वगैरे काही नव्हतं. मी हे तुम्हाला सांगतोय 90च्या दशकातलं. ओके. त्यावेळेस इतका इंटरनेट, मोबाईल वगैरे काहीच नव्हतं. त्याच्यामुळे असं माहिती नसायचं की जगात काय सुरू आहे किंवा या विषयावर काय सुरू आहे. पण मला वाटतंय आतूनच एक आवाज यायला लागतो आणि योग्य प्रश्न विचारायला लागला माणूस की योग्य उत्तर मिळत जातं. खरं आहे. त्याच्यामुळे योग्य प्रश्न विचारायला मी सुरुवात केली, आणि नुसतं स्वतःलाच प्रश्न विचारायला सुरुवात केली की अजून काय करू शकतो, अजून कशी व्याप्ती होऊ शकते. आणि मग वाचनात ते आलं, आणि मी साधारण 21 वर्षाचा असेल, म्हणजे मी कॉलेजच्या लास्ट इयरला होतो तेव्हा मी व्हीगन चळवळीशी कनेक्टेड झाला. हा, म्हणजे व्हीगन चळवळ सुरुवात कुठनं झाली आणि त्याचा प्रसार आता जगातल्या कोणकोणत्या देशांमध्ये आहे, आणि ती भारतात कशी आली? व्हीगन चळवळ असं काही साल असं आपल्याला देता येणार नाही, पण हे गेल्या खास करून जगभर आपण म्हणून तर गेल्या 2 ते 3 दशकापासून खास करून पाश्चिमात्य देशांमध्ये याचा खूप जास्ती प्रसार झालेला. कारण एक मुद्दा मी तुम्हाला पहिले सांगतो. भारतामध्ये शाकाहार हा काही हजार वर्षापासून आहे. भारतीयांना शाकाहार ही संकल्पना नवीन नाही. पण पाश्चिमात्य देशांना शाकाहार म्हणजे त्यांच्याकडच्या हॉटेलमध्ये प्युअर व्हेज वगैरे अशी काही पाटी नसते. बरोबर. त्यांना मला व्हेज खायला द्या म्हटल्यावर तर ते गडबडून जातील. तुम्ही जर विदेशात कुठे जाल तिथे ही संकल्पनाच नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे डायरेक्ट काय आलं असेल तर व्हीगनिझमच आलं. अच्छा. भारतामध्ये त्यांच्या दृष्टीने ते नवीन ते होतं. त्यांच्या दृष्टीने नवीन होतं. बरोबर. भारतामध्ये शाकाहार पूर्वापार चालत आलेला आहे. त्याच्यामध्ये विविध जाती धर्माची लोक, त्याला धार्मिक अनुष्ठान हे पण आहे, बॅकग्राऊंड पण आहे, आणि सामाजिक पण आहे. पण व्हीगनिझम काय, मी तुम्ही विचाराल तर नंतर पुढे सविस्तर सांगीनच. पण त्याच्यामध्ये डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे दुग्ध उत्पादनांचा पण वापर करायचा नाही, हे भारतीयांना थोडंसं नवीन आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे त्याच मुद्द्यावरती मी आता श्वेता तुला विचारणार आहे. आपण यापूर्वी सुद्धा मागच्या आठवड्यात भेटलो, त्यावेळी आपण बोललो, आपण खूप अगदी आपले आपले मुद्दे जोरकसपणे मांडले. पण मला तू सांग की व्हीगन चळवळीतला सगळ्यात मूळ मुद्दा जो लोकांच्या समोर आलाय तो म्हणजे कोणत्याही प्रकारच्या दुग्ध उत्पादनांचा वापर करायचा नाही. हे बरोबर आहे? हो, दुग्ध उत्पादन आणि प्राण्यापासून येणारी कोणती पण गोष्ट, ती मग सिल्क असू दे, लेदर असू दे, मध असू दे, किंवा जे पण आपल्याला वूल असू दे, ते म्हणजे व्हीगन. जे म्हणजे त्यांचा काहीच वापर करायचं नाही, हॉर्स रायडिंग करायचं नाही, एलिफंट रायडिंग करायचं नाही, ते व्हीगनिझम झालं. त्यातला एक प्रकार आहे प्लांट बेस्ड. प्लांट बेस्ड म्हणजे अॅनिमल्स क्रुएल्टी बद्दल मनेका गांधींनी केलेल्या कामाच्या पुढचा टप्पा हा आहे. येस, म्हणजे नाही ते स्वतः पण म्हणजे त्यावेळी असं झालं की त्या सगळ्या गोष्टींमुळे सर्कशीतल्या प्राण्यांच्या खेळावर बंदी आली. हो. पण आता घोड्यावर पण बसायचं नाही, हत्तीवर पण बसायचं नाही, ही पुढची अनेक स्टेप आहे. हां, बर. म्हणजे त्यांना का बसायचं नाही, कारण त्यांनाही हे असतात, त्यांना त्याच्यासाठी ठेवतात ना त्यांना ते, तर त्यांच्यावरती खूप म्हणजे अत्याचार होत असतात. त्याच्यानंतर एकेकाळानंतर जेव्हा त्यांचा वापर बंद होतो तेव्हा त्यांना असंच मोकळ्यापणी सोडून दिलं जातं, किंवा ते लेदर इंडस्ट्रीमध्ये जातात, बीफसाठी जातात सगळीकडं. तर म्हणून त्यांचा वापर करायचा नाही, कारण त्यांना खूप तिथं टॉर्चर होतं प्राण्यांना. पण मला सांग की प्राण्यांचं पालन करायचं, म्हणजे प्राणी पाळायचे आणि त्यांचा कसल्याही पद्धतीनं उपयोग करून घ्यायचा नाही, मग कोण पाळेल प्राणी? म्हणजे आज गाई म्हशी गोठ्यामध्ये का ठेवतात, तर त्यांच्यापासून दूध मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
भारतासह अनेक देशांमध्ये दूध आणि दुग्ध उत्पादन हा सगळ्यात प्रमुख व्यवसाय आहे. ग्रामीण भागातल्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. म्हणजे आपल्याकडच्या गोकुळ, वारणा अशा अनेक डेअरी, अमूल, की या सगळ्या डेअरींमुळं आपला शेतकरी समृद्ध झाला. शेतीपूरक उत्पादन सगळ्यात पहिलं कुठलं असेल तर पशुपालन. तुमचं म्हणणं आहे की पशुपालन करा, पण त्यांचा कसलाही उपयोग करून घ्यायचा नाही. त्यांचं दूध घ्यायचं नाही, घोड्यावरती बसायचं नाही, बैलाला गाडीला जुंपायचं नाही. असं कसं होईल? प्रत्येकाची त्याची त्याची कामाची पद्धत आहे, त्यांनी करायला पाहिजे. काय वाटतं प्रणाली? कसं आहे की तो जर प्राणी आपण पाळत आहे, आपण त्यांची काळजी घेतो आहे, आपण आपल्या उपयोगासाठी त्यांना पाळत आहे ना. कारण की आपण गाई म्हशी का पाळतो? कारण की गाई म्हशी आम्हाला दूध देतील, बैल आम्हाला शेतीमध्ये मदत करेल, त्याच्यासाठी म्हणून पाळतो. आज जर मी गरीब आहे आणि मला त्या प्राण्यापासून पैसे नाही मिळणार आहे, तर कुठलाही प्राणी, कुठलाही मनुष्य जाऊन त्या प्राण्याला पाळणार नाहीये जोपर्यंत मला पैसे नाही मिळणार. एक्झॅक्टली, मी तेच म्हणतोय. आणि तो प्राणी पाळण्यासाठी त्या पशुपालकाला खर्च असतो, त्याचं वैरण, चारा, त्याची औषधं. आणि मला अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचंय की अनेक शेतकरी, अनेक पशुपालक आपल्या प्राण्यांना पोटच्या मुलापेक्षा सुद्धा अधिक प्रेम करतात आणि त्यांना तसं सांभाळतात. म्हणजे असं काय नाहीये की सगळेच क्रूर आहेत, सगळेच प्राण्यांचा काही जण छळ करतात, असं नाही. काही जण नाही, सांभाळतात. बरेच जण ग्रामीण भागामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी आपल्या सगळ्या या जनावरांना अत्यंत मायेनं सांभाळलेलं आहे. आणि मग त्यांच्यापासून जे उत्पन्न मिळणार ते घेतलंच पाहिजे, नाही तर फुकट कोण कसं कोणाला पोचणार? येस, तर सर आपल्याला माहिती आहे का, आपलं जे इंडिया आहे ना, हे ऑल ओव्हर वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट बीफ प्रोड्युसर आहे. बीफ म्हणजे गायचं मांस म्हणजे बीफ. तर ते कुठल्याही प्रकारचा कॅटल म्हणजे हा. गाई, म्हशी, बैल, रेडे या सगळ्यांचं जे मांस कॅटल. काढतो, ज्यांची चमडी काढतो, त्याचा एक्सपोर्टर इंडिया नंबर 1 आहे. याचं कारण काय आहे? कोण या बीफ इंडस्ट्रीला, या लेदर इंडस्ट्रीला कोण रॉ मटेरियल आपण जर म्हणू, एका कुठल्याही बिझनेसला रॉ मटेरियल लागतो. हा रॉ मटेरियल कुठून जात आहे? पण असं असू शकेल ना, म्हणजे तुम्ही म्हणताय तो गंभीर प्रश्न आहे म्हणून तर आपल्याकडं गोमांस विक्रीवरती बंदी आलेली आहे. आणि त्याच्याबद्दल मग राजकीय तरी अजून अभिनिवेश इंडिया बाजूला अजूनही ठेवून अजूनही आहे, मी तुमच्या मताशी आल्यानंतरही सहमत second आहे. आहे. पण आपण असे त्याचा विचार करू शकतो की भारतामध्ये पशुपालकांची संख्या अधिक आहे. हो. मोठ्या पद्धतीनं इथं पशुपालन केलं जातं. आणि मग जेव्हा एखादा पशु मृत्यू पावतो, गाय असेल, म्हैस असेल, रेडा असेल, बैल असेल, त्याच्या मृत्यूनंतर त्याचं दहन किंवा दफन करण्याऐवजी जर त्यांचे कातडी किंवा त्याचं मांस हे जर काढून घेतलं जात असेल तर त्यामध्ये ऑब्जेक्शन हा कशासाठी? मार्ग गांधीजींनी पण सुचवला होता. महात्मा गांधींना जेव्हा कळालं की दुग्ध व्यवसायामध्ये कसं आता कृत्रिम गर्भधारणा, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ज्याच्याबद्दल आपण बोलतो, जेव्हा त्यांना या गोष्टीबद्दल कळालं तेव्हा महात्मा गांधीजींनी स्वतःहून दूध प्यायचं बंद केलं होतं. आणि म्हणजे विगन चळवळीचा उल्लेख हो. तिथून पासून आहे, तसं हो, म्हणतो महात्मा एक महात्मा गांधींची तुम्ही गांधी, हिस्ट्री वाचल्या, हा. त्यांची आत्मकथा वाचली ना, तर त्याच्यामध्ये ते मेन्शन आहे. तर त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही जिवंत प्राण्याला मारून त्याची कत्तल करणं, त्याचे चमडे काढणं, त्याचा बीफ काढणं हे बरोबर नाहीये. जर एखादा प्राणी नैसर्गिक पद्धतीनं मेला आणि तुम्हाला चमडा आणि मांस पाहिजे असेल तर त्या मेलेल्या प्राण्याचा घ्या. पण आज प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये पैसा कमवायचा आहे. कोणीही इमोशन्स सांभाळून नाही व्यवसाय करू शकत. मला प्राण्यांबद्दल प्रेम आहे, पण मला पैसे कमवायचे आहेत. जर त्या प्राण्याची मी सगळी काळजी घेतली, पालन पोषण केलं, त्याचं दूध यायचं बंद झालं, त्यांनी त्याच्यानंतर शेतामध्ये ते- काम करायचं बंद हा, झालं, त्याला तर ठेवून घेत मी नाही ठेवू शकत, मला नाही परवडणार. सो मला कितीही त्याच्याबद्दल जिव्हाळा असला तरी माझ्याकडे पैशाची कमतरता आहे आणि मला त्याला कत्तलखान्यामध्ये पाठवलंच पाहिजे. ही मी गरीब माणसाची अवस्था समजून घेऊ शकते. जर त्यांना माहिती नसेल की ते कत्तलखान्यामध्ये जातात, पण तरी ते दुसऱ्यांना पाळायला देतात त्या कॅटल्सना, आणि ते इनडिरेक्टली तर स्लॉटर हाऊसमध्येच जातात सगळे ॲनिमल्स. नाही, पण म्हणजे तुमचा मुळात कत्तलखान्याकडं जनावरं पाठवण्याला विरोध आहे. नाही, मी थोडंसं याच्यावर कारण दोन मुद्दे वेगळे आहेत. कत्तलखान्याकडे पाठवणं हा वेगळा मुद्दा आहे, आणि त्या प्राण्याचा म्हणजे गाईचा किंवा म्हशीच्या दुधाचा वापर करणं, त्याला विरोध करणं हा मुद्दा वेगळा आहे. म्हणजे तुमचा जो सातत्यानं विगन चळवळीबद्दल एक मोठा आक्षेप काय आहे, तर कोणत्याही पद्धतीच्या दूध उत्पादनाला किंवा दुग्धोत्पादन व्यवसायाला तुमचा विरोध आहे. आणि मग तो सर्वसामान्य माणसाला मुद्दा पटत नाही. ज्याच्यावरती माझं अर्थकारण आहे, ज्याच्यावरती माझी रोजीरोटी आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही माझ्या पोटावर उठलाय का असं ते वाटायला लागतं. सो तसा तुमचा मुद्दा आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हटलं तसं त्याची क्रूरपणे हत्या करणं, कत्तल करणं हे 100% चुकीचं आहे. आय अग्री.
पण तो प्राणी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याकडनं मिळणारे जे काही उत्पादन आहेत त्याचा लाभ घेण्यात काय प्रॉब्लेम आहे? नाही, मी थोडंसं आता एक तुम्ही फार महत्त्वाचा प्रश्न विचारला आणि आपल्याला थोडंसं त्याचं एक मला बॅकग्राऊंड सांगणं गरजेचं आहे. कारण काय होतं आपण म्हणजे आणि त्यामुळे होते काय, मी आता हा विषय मी चर्चेला घेतलेला आहे, पण अनेकांचं म्हणणं होतं व्हिगन जवळ ते काय त्यात अर्थ नाही. ही भावना वाढत चालली आहे, कारण आम्ही लेदरचा बेल्ट वापरायचा नाही. आता तुम्ही तर म्हटलात की त्याच्या पुढचा की घोड्यावर बसायचं नाही, तर घोड्यावर पण आनंद मिळत असेल ना. आपण म्हणजे लहान मूल आपल्या घरात असेल तर त्याचे वडील सुद्धा बाळाला घोडा म्हणून फिरवून आणतात. नाही, मला जरा आम्हालाही प्राणी नीट हक्काविषयी होते, पहिले सर. एकदा एक मिनिट तुम्ही द्याल तर ते सांगणं सगळ्यात पहिले गरजेचं आहे. आपण त्याच्यानंतर आपण बीफवर बोलू, लेदरवर बोलू. आपण काय होतंय वेगवेगळे, नाहीतर आपल्या प्रेक्षकांना ते समजणार नाही. मला सगळ्यात पहिले प्राणी हक्कावर थोडंसं इथे स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. काय होतं, व्हिगनिझम ही फक्त दुग्धोत्पादनाला विरोध करणारी चळवळ हे फार वरवरचं त्याचं मी म्हणेन डेफिनेशन झाली किंवा व्याख्या झाली. ती एक जीवनशैली आहे आणि याच्यामध्ये प्रजातीवाद हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे, ज्याला स्पीशीसिझम म्हणतात. आणि व्हिगनिझम आणि स्पीशीसिझम म्हणजे प्रजातीवाद हा सर्वात मेन मुद्दा आहे आणि त्याच्या अंडर हे सगळं सुरू आहे. तर मी पटकन 2 मिनिटात तुम्हाला सांगतो प्रजातीवाद काय आहे. की जसा आज आपण आपल्या समाजाने सर्वांनी मान्य केलंय की माणूस कुठल्याही जाती धर्मात जन्माला येऊ दे, आपण सर्व समान आहोत, आपल्याला आपल्या संविधानाने हक्क दिलेला हा आहे. आपला मुख्य धर्म. पण हे आधीपासून होतं का तर नाही, त्यासाठी लोकांना संघर्ष करायला लागला आणि आज ते लोकांच्या माध्यमांमुळे म्हणा किंवा तशी एक वैचारिक एक बांधणी तशी झालेली आहे की सर्व मनुष्य प्राणी समान आहे, मग तो कुठल्या जाती धर्माचा, देशातला, पंथाचा असू दे. आता कमीत कमी एवढं तरी लोक मान्य करतायत. भले त्याच्यावर वादविवाद होत असतील पण हे बेसिक प्रिमाइस जाहीरपणे तरी मान्य करतात. जाहीरपणे तरी मान्य करतात. प्रत्यक्ष जीवनशैलीमध्ये असेल नसेल, जात धर्म काही आम्ही पाळत नाही असं नुसतं सांगायच्या गोष्टी असतात, पण जात नाही जात हे पण आपल्या देशाचं वास्तव आहे, कटू वास्तव. पण आपण त्या दिशेने जाती निर्मूलनाच्या दिशेने निघालेलो चाललोय. आहोत. हो. तसंच प्रजातीवाद काय आहे तर जसं सर्व मनुष्य प्राणी समान आहेत हे आपण मान्य केलंय, तसं सर्व या चराचरातले सर्व जीवजंतू, मग त्याच्यामध्ये खास करून जे सेंटियंट प्राणी आहेत, सेंटियंट म्हणजे काय तर मराठीमध्ये ज्यांना भावभावना आहेत म्हणजे प्राणी, खास करून त्याच्यामध्ये मॅमल्स आले म्हणजे जे अतिप्रगत प्राण्यांमध्ये येतात, ज्याच्यात आपले गाई, म्हैस, बैल, कुत्रा, गाढव सगळे येतात. पंचेंद्रिय ते खूप सस्तन प्राणी झाले जे जास्त इव्हॉल्व झालेले, म्हणजे ते इव्होल्युशन मध्ये वरच्या लेवलला आलेले आता प्राणी आहेत, त्यांना सगळ्या भावभावना आहेत. त्या प्राण्यांनाही आपल्याप्रमाणेच सर्व काही समजतं, म्हणजे वेदना तर आहेतच पण भावना पण आहेत. बरोबर. आणि म्हणून आपण फक्त ते दुसऱ्या प्रजातीचे आहेत म्हणजे दुसऱ्या स्पीशीजचे आहेत म्हणून त्यांच्याशी भेदभाव नाही केला पाहिजे, याला म्हणतात प्रजातीवादाची संकल्पना. मला मुद्दा कळाला. सो त्याच्यावरनं व्हिगनिझम आलेलं आहे. प्राणीबद्दल मी पूर्णपणे तुमच्या मताशी सहमत आहे. मी स्वतः प्राणीप्रेमी नागरिक आहे. बरोबर. पण प्रत्येकाचं एक लिमिट असतं. अति तिथे माती होती. आता आपल्या तुमच्या म्हणण्यानुसार उद्या जर आपण असं म्हटलं की प्रत्येक प्राण्याला त्याचा जन्म मिळालेला आहे आणि त्याला त्याच्या जन्माप्रमाणे, त्याच्या कर्माप्रमाणे आयुष्य जगू द्या, त्याच्यात तुम्ही हस्तक्षेप करू नका माणूस म्हणून, किंवा त्याच्यावरती कोणतेही काम लादू नका, असं तुमचं थोडक्यात म्हणणं आहे. बरोबर. पण माझ्याकडे कुत्रा आहे, मी त्या कुत्र्याला उत्तम प्रकारे पालन पोषण करतोय, त्याला व्यवस्थित आहार देतोय, त्याला फिरवायला नेतोय, त्याला व्यवस्थित वेळप्रसंगी औषधोपचार करतोय, तर त्या कुत्र्याकडून मी माझ्या घराचं रक्षण व्हावं, राखण व्हावी एवढी अपेक्षा करणार. पोलिसांकडच्या डॉग स्क्वॉडमध्ये जी कुत्री असतात त्यांचा उपयोग समाजासाठी केला जातो. मग ते अंमली पदार्थ शोधण्यापासून ते एखाद्या गुन्ह्याचा माग काढण्यापर्यंत या कुत्र्यांचा वापर होतो. मग उद्या जर तुम्ही म्हटलात की नाही या कुत्र्यांकडनं काम करून घ्यायचं नाही, तर कसं चालेल? नाही, एक्झॅक्टली तुम्ही आमच्याच खरं उत्तर दिलं तुम्ही. मी तर म्हणेन तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे की समाजाच्या भल्याचं असेल तर चालेल. नाही, मग मला तेच म्हणायचं, तुटक आपण याच्या व्याख्या करूच नाही, म्हणून मी पहिले प्रजातीवाद काय हे पहिले समजवलं. मला या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही, देतो ना. कुत्र्याच्याच याच्यावर मी तुम्हाला आता बोलतो. मी हे सांगेन की आपण एकेका प्राण्याला पकडू नये. जर ॲनिमल राईट्सची कन्सेप्ट पकडली तर कुठलाही प्राणी मानवासाठी वापरण्यात येऊ नये. मग तो तुम्ही प्रेमाने करा किंवा काही, ते आपल्याला वाटते. आता तुम्ही म्हणाल कुत्रा पाळायचं नाही का? सुरुवातीला आपल्या भारतीय संस्कृतीच्या इतिहासाविषयी बोलला होता की आपल्याकडे शाकाहार पूर्वीपासून आहे, आपल्या संस्कृतीमध्ये आहे, अनेक धर्मांनी सांगितलेलं आहे. तसं भारतीय संस्कृतीमध्ये, जगभरातल्या संस्कृतीमध्ये पूर्वापार प्राण्यांचा वापर होतच होता. म्हणजे अश्वदळ असणं, गजदळ असणं हे पूर्वीपासून होतं.
घोड्यांचा वापर लढाईमध्ये सर्रास केला जायचा, हत्तींचा वापर केला जायचा. पण हे कोणाला विचारून केलं? कुणाला प्राण्यांना विचारून- विचारलं? नाही, पण असं होणारच नाही. मग आता उद्या हा मुद्दा आहे ना, हा अनएंडिंग चर्चेचा आहे. नाहीये. प्राण्यांना विचारून केलं का, हा मुद्द्याला अर्थच आहे नाही काही. आहे आहे कारण त्याला हे बघा, पुन्हा सांगतो, भारतीय संस्कृती मी म्हणेन इनफॅक्ट नाही, सर्वात मी जुन्या संस्कृतीपैकी प्राण्यांची आहे. कत्तल करू नये, प्राण्यांची हत्या करू नये, 100% मान्य. नाही, मला- मान्य. शाकाहारी व्हा, मी काही प्रमाणात मी ऍक्सेप्ट करेन, मान्य. पण घोड्यावर बसायचं नाही किंवा गाई म्हशींचं दूध घ्यायचं नाही, यातनं समाजातल्या एका मोठ्या वर्गाला फार मोठा फटका बसू शकेल. कारण त्याच्यावरती आपली सगळी अर्थव्यवस्था आहे. आणि मग पुन्हा होतं काय की अशा चर्चा भरल्यापोटी करायच्या असतात असं म्हणून सर्वसामान्य माणूस सोडून देतो. नाही, मुलं आम्हाला त्या तर थोडं बोलू द्याल तर काय होतं, खूप विषय एकाला लागून एक विषय कनेक्टेड कनेक्टेड आहेत आणि सगळ्या याच्यावर मला उत्तर बरं झालं तुम्ही हे सगळं विचारताय, कारण हेच तर गैरसमज आहेत. म्हणजे तुमच्या प्रश्नातच सगळ्या याची उत्तर आहेत असं मी म्हणेन. तर मी एक 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 करून सांगतो. सगळ्यात पहिले मी हे सांगेन की हे कोणाला विचारून केलं होतं. आता जे, आणि मला माहिती, मी खूप जबाबदारीने बोलतोय जे काय बोलतोय ते, लोक जे आज प्रेक्षक ऐकत असतील त्यांना वाटत असेल की हे तुम्ही जसं म्हटलं तसं भरल्यापोटी हे लोक कुठून तरी एका अभिजन समाजातनं आलेले आहेत आणि त्यांना हे बोलायला समजतंय, जमतंय. पण जे खाली तळागाळामध्ये आहेत त्यांना त्यांचं त्याच्यावर उदरनिर्वाह, ते मी मान्य करतो. म्हणून म्हणतो की आपण इथे व्यवस्था परिवर्तनाची भाषा करतोय आणि इथे कुठलंही रेव्होल्युशन नाही आणायचं, तर इव्होल्युशन करायचं. म्हणजे इथे उत्क्रांती होणार आहे, तर क्रांतीची भाषा नाही करत आहे की उद्यापासून सगळं बंद करा, सगळे देशोधडीला लागू दे, सगळं. आपल्याला बळीराजाची काळजी आपल्याला पण आहे, सर्वांना पुढे आहे. काय आपण फक्त म्हणतोय की हे फेज वाईज, म्हणजे हळूहळू झालं पाहिजे. कारण आपण आजपर्यंत, म्हणून मी मानवाधिकाराच्या बद्दल बोललो की आपण मानवाधिकार मान्य करायला किती 10,000 वर्षाचा काळ गेला. तसंच बायकांचे, तसं तुमचं म्हणणं आहे की आता ही सुरुवात झालेली आहे सुरुवात आहे. प्राण्यांच्या एखादी- हक्काविषयीची, हा. आणि आज नव्हत्या ते आणि- पटायला लागेल लोकांना, त्याची सुरुवात तुम्ही केली बरोबर आहे. प्रणाली. मला तुला विचारायचं, एक मिनिट थांबवतो मी तुम्हाला. प्रणाली, मागच्या वेळी आपण बोललो होतो या विषयावरती, त्यावेळी तुझं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीनं कृत्रिम गर्भरेतन होतं आणि गर्भधारणा कृत्रिमरित्या करून वारंवार गाईला किंवा म्हशीला तिला प्रेग्नंट केलं जातं एक प्रकारे, आणि मग त्यानंतर सातत्यानं वासरांची, रेडकांची निर्मिती होती आणि म्हणून दूध मिळतं. सो हा पण अत्याचार असं तुमचं म्हणणं आहे. हो, अगदी. त्याच्यावरची तुम्ही आतापर्यंत काही अभ्यास केलेला आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये प्राण्यांना पण त्रास होत असेल? अगदी. आता कृत्रिम गर्भधारणा ही पद्धत माणसांवर पण अवलंबली जाते. ज्या नवरा बायकोंना मूल होण्यास प्रॉब्लेम होत असेल त्यांच्यामध्ये पण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन होतं, पण त्याच्यामध्ये त्या दोन नवरा बायकोंची संमती असते. म्हणजे ते दोघं आहेत की पुढचं आयुष्य आमचं सुखी असणार आहे, आमचं बाळ आल्यानंतर, हे आपण संमती मानतो. पण हे जेव्हा आपण प्राण्यांमध्ये करतो, आता कृत्रिम गर्भधारणा ही प्रत्येक प्राण्यांमध्ये केली जाते, नुसतं गाई म्हशी नाही, तर चिकन झाल्या, बकऱ्या झाल्या, मेंढ्या झाल्या, घोडे झाले, इवन मधासाठी मधमाशांचं सुद्धा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जातं. याचा स्टडी नेटवरती अवेलेबल आहे, युट्यूबवरती आहे. तर प्रत्येक ठिकाणी केलं जातं. आता ज्या ठिकाणी संमती असते तिथं चालतं, पण जिथं संमती ते नाहीये, मुके प्राणी आहेत, ते कसे एक्झॅक्टली, सांगतील? तुम्हाला माहिती त्याला का, आपण जेव्हा हे सेक्शुअली असतं अब्यूज तुम्ही- म्हणतो, त्याला आपण लैंगिक अत्याचार म्हणू. जेव्हा एखाद्याचा संमती नसेल, तुम्ही त्याच्या संमती विरुद्ध जाऊन करत त्याला असाल, आपण रेपच तर म्हणतो. बलात्कार म्हणू, आपल्या याला ह्याच्यात. लैंगिक अत्याचार आहे. आता तुम्ही आर्टिफिशियल इन्सेमिनेशन बघायला गेला, आहे सगळीकडे अवेलेबल आहे, तुम्हाला कुठलेही रिसोर्सेस पण त्याच्यामध्ये आता खूप अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि त्यातून कुठल्याही पद्धतीनं त्या गाईला किंवा त्या म्हशीला त्रास होऊ नये याची पण काळजी घेतली जाते. तुम्ही नाही सर, तुम्ही आता इथल्या कुठल्याही डेअरी फार्म मध्ये जाऊन बघा, 4-5 लोकांनी त्या गाई म्हशीला पकडलेलं असतं. ती गाई म्हशीला त्रास होत असतो, काठी घेऊन एक माणूस अक्षरशः मारत इतक्या वेदना असतात. होत असतात की त्याला रॅक मध्ये ठेवून ते सगळं केलं रॅक जातं. त्याला असतो असंच स्पेसिफिक, ठेवत त्याला नाही, चेन त्याला बांधता सुट्टी येते, नसती ती पाय, गाय. त्याचा हातपाय बांधलं जातं आणि एक माणूस येतो आणि आपल्या हाताने तिला प्रेग्नेंट करतो. आता ही सगळी प्रोसेस जर ते आपण literally हे त्याला माणसांबरोबर आतमध्ये इमॅजिन घालून केलं, त्याची सर्व्हायकल एक- 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 एक बोला. ट्विस्ट करून त्याला हे करतात. जे आता त्याला हे जर खूप आपण वेदना होतात. माणसांबरोबर इमॅजिन केलं तर आपण ह्याला बलात्कारच म्हणू. तर आता ठीक आहे, आता त्या प्राण्यांना अधिकार नाही आहे, ते स्वतःहून त्यांना त्रास होतो, आपल्याला दिसतं, त्या करणाऱ्या लोकांना दिसतं, पण आम्हाला याच्यातून तुमचा पैसा. मुद्दा विचार केल्यानंतर योग्य आहे, पण शेवटी पुन्हा म्हटलं तसं की या संपूर्ण ऐहिक जगामध्ये इकॉनॉमिक्सचा विचार करत असताना हो, जर दुधाची निर्मिती हवी असेल, म्हणजे दुग्ध क्रांती हा एक आपल्या देशातला सगळ्यात मोठा विषय होता. तुम्ही जे मला पहिल्यांदा जे पत्र पाठवलं होतं, जे पत्र वाचल्यानंतर मला या विषयाबद्दल खूप इंटरेस्ट वाटला, त्यात तुम्ही असं लिहिलं होतं
की ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या प्राण्यांचा वापर करून माणूस आपली क्रौर्याची परिसीमा दाखवतोय ते बघितल्यानंतर आपल्याला या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. त्यात तुम्ही अनेक मुद्दा घेतलेला होता की तो या सगळ्या डेअरी फार्ममध्ये ज्या पद्धतीनं कोंबलं जातं प्राण्यांना किंवा कत्तलखान्याकडे नेत असताना सुद्धा ज्या पद्धतीनं एखाद्या टेम्पोमध्ये प्राण्यांना अक्षरशः म्हणजे जिथं 5 किंवा 6 बैल उभारतील त्या जागेमध्ये 15-15 किंवा 20-20 त्यांचे हात बैल पाय असतात. दाबून त्यांना असं एकदम वस्तू मानलं जातं ते त्यांना. मुद्दे मला पूर्णपणे मान्य आहेत की वस्तू मानले जातात. हा हा नाही माझा एकच फक्त मीच तुम्हाला एक प्रश्न विचारेन म्हणजे जरूर, जरूर. हा मला एक सांगा, आपण सगळेजण या याच्यावर सहमत आहे मला वाटतं, म्हणजे समाजातला कोणच म्हणणार नाही की प्राण्यांवर क्रूरता झाली पाहिजे, त्याच्यामुळे अजिबात तो नाही, मुद्दाच बरोबर. नाही, त्याच्यात हो, वाद घालण्यासारखं काही नाहीच आहे. पण मग जर तू पण ऍट द सेम टाइम तुम्ही म्हणता की दुग्धोत्पादनाला विरोध नसला पाहिजे कारण ती टोकाची भूमिका आहे. जगातल्या अनेक तर त्या देशांची प्राण्यांचं इकॉनॉमी आहे ती. हा मग त्या ठीक आहे, म्हणजे समजा एक फॉर आर्ग्युमेंट्स एक अर्ध ते मान्य केलं तर पुढे त्या प्राण्यांचं काय करायचं हे मला फक्त तुम्ही सांगा. त्या मुद्द्यावरती खरं तर विचार व्हायला पाहिजे. म्हणजे मला काय वाटतंय की या वेगन चळवळीचा उद्देश खूप चांगला आहे, पण त्याची वाट जी आहे ना ती थोडीशी चुकती आहे का याचा तुम्ही पण विचार करा. याचं कारण असं आहे की प्राण्यांच्या क्रूरतेविषयी सगळ्यांनाच सहानुभूती असते. बरोबर. काही जण तुमच्यासारखी लोक कृतीमधनं केवळ सहानुभूती कोरडीनं दाखवता प्रत्यक्ष काम करतात, पण बाकी प्रत्येकाला असतं की नाही असा अत्याचार होऊ नये. बरोबर आहे. दुसरीकडं रस्त्यावरून निघालेली गाय असली तरी उचल दगड आणि मार तिला, अशी एक खोडसाळ वृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. प्राण्यांच्या बद्दल संवेदनशीलता कमी होत चाललेली आहे. मग एखादं माकड आलं तरी त्याला काठी घेऊन मागं लागायचं, काही कारण नसताना गाढवाच्या शेपटीला फटाक्याची माळ बांधायची. हा विकृत आनंद घेणारी अनेक माणसं आहेत. बरोबर. त्यांना 100% तशीच ट्रीटमेंट दिली पाहिजे. म्हणजे त्यांनाही त्यांच्याही मागं फटाक्याची माळ लावली पाहिजे. त्यांना तो कळला पाहिजे दुःख, वेदना, त्रास काय आहेत ते. पण जिथे पशुपालक म्हणून असतो, जसं यांचं म्हणणं आहे की मला अजिबात मान्य नाही की घोड्यावरती बसायचं नाही किंवा त्या गाई म्हशींकडनं दूध घ्यायचं नाही किंवा त्या दुधासाठी कृत्रिम रेतन करायचं नाही, हे या काळात शक्य नाही आहे. आणि मी असं म्हणतो की श्रीकृष्णाच्या काळापासून आजपर्यंत आपण जर बघितलं तर दूध हे मानवाचं प्रमुख अन्न आहे. तुमच्या त्या पहिल्या पत्रात असं होतं की दूध हे मानवाचं प्रमुख अन्न नाही आहे, कारण सगळेच प्राणी जसे मोठे होतात तसे नंतर ते दूध पित नाहीत. फक्त विशिष्ट स्वतःच्या काही आईचंच कालावधीपुरतंच काही कालावधीपुरतंच ते दुधावरती अवलंबून असतात. पण माणसा बाबतीत तसं नाहीये. पुन्हा तो विषय तो आपल्या सवयीचा. म्हणजे अगदी मोठमोठे वाघ, सिंह ह्यांना जर पिंजऱ्यात ठेवला असेल आणि जर त्यांना तुम्ही दूध पाजायची सवय लावली तर ते सुद्धा दूध आयुष्यभर पिऊ शकतात. हो, पिऊ आणि शकतात. दूध हे उत्तम पण अन्न आहे. गरज नाहीये आपल्या शरीराला. जे आपल्याला दुधातनं सगळे मिळतात, प्रोटीन्स, कॅल्शियम, ते सगळं आपल्याला झाडांमधनं मिळतं. जसं की आपण बघितलं तर कॅल्शियम, पण मग झाडांमध्ये पण जीव आहे. कॅल्शियम आहे. नाही, झाडांमध्ये पण जीव आहे. हा, हा पण झाडांमध्ये प्रश्न पण- बरं झाला विचारला, कारण पण झाड त्याचं काय पण तुम्हाला होतं? सांगतो. म्हणजे उद्या झाडाचं नाही. आंब्याच्या झाडाचं जर फळ काढून घेतलं, आंबा काढून घेतला तर त्या झाडाला त्रास होत नाही, असेल मी की? तुम्हाला मगाशी एक शब्द सॉरी मी तुम्हाला नाही, बोला बोला, काय अडचण नाही, आपण चर्चा नाही. करू. आणि हा प्रेक्षकांना हे ऐकत असताना मला आय एम शुअर की हा प्रश्न पडलाच असणार की ही कोण वेडी लोक आहेत आणि ही काय टोकाची भूमिका घेतात आणि मग झाडांचं काय, मग तर हवेवरच जगा आणि संन्यास घ्या आणि संपून टाका आयुष्य, म्हणजे हवेत तेच पण मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत. आहेत. एक्झॅक्टली. म्हणून तर तर जैन याची- धर्मात किंवा काही धर्मांमध्ये ते नाकावरती कायम 12 महिने पट्टी तर म्हणतात. म्हणून आपण तुम्हाला कोरोनामुळे सांगतो मास्क की- वापरायला लागलो, पण ते आधीपासूनच करताय. म्हणून मी सांगतोय की ही टोकाची भूमिका नाही, याच्यामध्ये प्रॅग्मॅटिझम किंवा रिअलिझम आहे. तो कसा मी तुम्हाला सांगतो. एक तर मगाशी मी एक शब्द वापरला, सेंटियन्स. सो सेंटियन्स म्हणजे काय की असे प्रगत जीव आहेत ज्यांना मनुष्य प्राण्याप्रमाणे वेदना आणि भावना आहेत, ज्या झाड नुसतं जीव असणं हे नाही. हे बघा, हे आपण सर्वच मान्य करू की जीवनम आहे निसर्गामध्ये. एक्झॅक्टली. मी म्हणजे- तिथे येणार होतो की निसर्गाची साखळी आहे. आणि त्या त्याला वाघानं जर उद्या गवत खायचं ठरवलं तर हरणानं खायचं काय? बरोबर, पण एक निसर्ग धर्म पण काहीतरी असतो. निसर्ग धर्म काय आहे की निसर्गाने एक रचना केलेली आहे कोणी काय करायचं ते. मनुष्य प्राणीच असा आहे ज्यांनी निसर्गाच्या विरोधात जाऊन हे पूर्ण जग उभारलेलं आहे. मान्य. आणि सगळंच म्हणजे आपले आणि अतिरेकी हव्यास. हा सगळ्याच गोष्टी, म्हणजे त्याच्यावर तर सर्व कोणाचं दुमत असणार नाही. आणि त्याचपैकी एक प्राण्यांची गुलामगिरी हा एक पार्ट आहे ज्याला ॲनिमल स्लेव्हरी म्हणतात. त्याच्यामुळे घोड्यावर बसायचं का नाही का, किंवा दूध काढायचं नाही का, प्राण्यांचं प्यायचं नाही का, तर लोकांच्या मनात येतं अरे हे लोक सांगतात उद्या म्हणजे उद्यापासून बंद करायचं का, मग लोक कुठे जाणार. तसं होणार नाही आणि आमची इच्छा असली तरी ते होणार नाही. त्याला अजून 50 वर्ष 100 वर्ष जायला लागतील. पण इन प्रिन्सिपल ते चुकीचंच आहे. जसं 100-200 वर्ष आधी अमेरिकेमध्ये खुलेआम कृष्णवर्णीय लोकांना आफ्रिकेत आणून विकायचे तिथे, हो. आणि चांगले लोक त्यांना विकत माणसांची घ्यायचे. गुलामी.
माणसांची गुलामी व्हायची आणि कृष्णवर्णीय लोकांना सगळेच वाईट वागवत होते का तर नव्हते वागवत. कितीतरी त्या काळातले तत्वज्ञ लोक, लेखक त्यांच्याकडे पण गुलाम घरात असायचे. मग भलेही त्यांना ते गुलामासारखे नसतील वागवत, पण कुठून तरी विकत आणलेलं असायचं त्यांना. म्हणजे काळाच्या ओघात गुलामगिरीची पद्धत Exactly. बंद झाली. तसं तुमचं म्हणणं आहे काळाच्या की ओघात- जनावरांच्या किंवा प्राण्यांच्या गुलामगिरीची पद्धत माणूस करतोय कळत न कळतरित्या, कळत न कळत ती पद्धत आता बंद जाणून व्हायला पाहिजे. बुजून. मी हे बिलकुल म्हणत नाही आणि मला स्पष्टीकरण देणं हे गरजेचं आहे. कोणी असं म्हणत नाही की भारतातले लोक किंवा खास करून शेतकरी प्राण्यांवर अत्याचार करतात. जाणून बुजून करणारे फार कमी लोक आहेत आणि ते विकृत असतात. पण जाणते अजाणतेपणे जे काही होतंय ना ते त्या प्राण्याला तर भोगावंच लागतंय ना. म्हणजे इथे कोणालाही दोष द्यायचा हा वादविवादाचा उद्देशच नाही. सत्य वास्तव आहे की वास्तव हे आहे प्राण्याला ना, त्रास होतो. तुम्ही दोन म्हणजे जसं मिनिटासाठी आपण असं म्हणतो की शर्यती, बैलांच्या शर्यती हा एक खूप वादाचा मुद्दा होता. त्याच्यावरती अगदी न्यायालयापर्यंत गेलो, न्यायालयानं बंदी घातलेली आहे. अनेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही आमच्या बैलांना अत्यंत प्रेमळपणानं सांभाळतो, त्यांच्यावरती लाखो रुपये खर्च करतो, त्यांना कसलंही काम लावत नाही, पण शर्यतीच्या वेळी मात्र त्यांना आम्ही पळवतो. आता हा त्यांची बाजू झाली. पण दुसरीकडे मुळात बैल हा पळणारा प्राणी आहे पळणारा का, नाहीच आहे. त्याची क्षमता आहे का, त्याला आपण विनाकारण त्या शर्यतीमध्ये पळवण्यासाठी त्याला चटके देतोय का, त्याला चापकाचे फटके मारतोय का, त्याला खिळा असल्या त्या काठीनं टोचतोय का, याचा पण विचार करायला पाहिजे. होतं काय, प्रत्येक ठिकाणी वृत्ती अपप्रवृत्ती असतातच. तसं हाताची पाची बोटं सारखी असत नाहीत. तसं की 4-5 लोक प्राण्यांचा अनन्वित क्रूर छळ करतात आणि मग संपूर्ण त्या सिस्टीमबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं. असा जो मुद्दा होता त्यानुसार तुम्ही असं म्हणताय की आपल्याला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ टाळून फक्त वनस्पतींपासून किंवा वेगवेगळ्या अन्य वस्तूंपासून सुद्धा तितकेच प्रोटीन्स, कॅल्शियम सगळं मिळू शकतं. अच्छा, आम्ही सर पुन्हा पण त्याच मुद्द्यावर आलो. त्याचं मला आता पिन पॉइंटेड उत्तर पाहिजे की पुन्हा आता मुद्दा आला की आपण वनस्पतींपासून हे सर्व लाभ मिळवू शकतो. बरोबर. हा मगाचा पुन्हा- प्रश्न हा, तो- होता आणि त्याचं त्याच्यावरती आपण द्यायचं. उत्तर देऊया. आपलं काय होतं, नाही, आपण मला उत्तर बाजूला ठेवतोय नाही. आणि बाकीच्या गोष्टी बोलतो. उत्तर बाजूला ठेवत त्याचं नाहीये. उत्तर मला सांगा खूप तुम्ही प्रश्न की निघतात वनस्पतींना पण त्याच्यामुळे. मग जीव आहे का नाही. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं की आमिर खाननं एका चित्रपटामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की एखाद्या झाडाच्या समोर जाऊन तुम्ही त्याला भरपूर शिव्या दिल्यात, शाप दिलेत, तर आपोआप ते झाड कोमेजतं. काही कालावधीनंतर ते झाड मरतं. म्हणजे त्या झाडामध्ये पण भावना असतात आणि हे अनेकांना माहिती आहे, मान्य आहे. मग आपण जर त्या झाडाला तोडत असू, झाडाची फळं घेत असू, आपण जेव्हा कुठलंही पीक घेतो, ते पीक वाढतं, तरारून वाढतं, त्याचे जीव आहे म्हणून ते वाढतं, तेच पुन्हा आपण कापतो आणि खातो. नाही, मी मग या थोडंसं सगळ्यालाच मग प्रश्नचिन्ह निर्माण होईल. एक वेगळा मुद्दा मांडतो याच विषयाशी संबंधित आणि जो की आजपर्यंतच्या कुठल्या चर्चेत आलेला नाहीये असं मला वाटतं. तो काय माहितीये का, एक इंग्लिशमध्ये म्हण आहे की द मीन्स शुड जस्टिफाय दी एंड्स. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे काय की आपण जे काही करतोय ते कशा प्रकारे आलेलं ते सुद्धा चांगलं असलं पाहिजे. म्हणजे आज मी एखादं मोठं काम केलं तर ते कशा प्रकारे मोठं काम झालेलं आहे, चांगलं काम झालेलं आहे, तो मार्ग जर चांगला नसेल ना तर ते काम योग्य नाही. हे का मी सांगतोय तुम्हाला सांगतोय. तुम्ही वनस्पतींचं विचारलं. पहिली गोष्ट म्हणजे वनस्पतींना सेंटियन्स नाहीये. सेंटियन्स म्हणजे काय, भावना नाहीये. भावना नाहीयेत. तुम्ही जे म्हटलं आमिर खानचं उदाहरण ते मी नाकारत नाही. काही वनस्पती शास्त्रज्ञांनी हे पण सिद्ध करून दाखवले की संगीत ऐकलं की त्यांना काय होतं. आणि अजून कदाचित 100 वर्षांनी 50 वर्षांनी अजून मोठा काहीतरी त्याच्यामध्ये डिस्कवरीज होतील. नाही, वनस्पतींना पण- भावना आहेत, वनस्पतींना स्पर्श कळतो, वनस्पती या उत्तमरित्या माणसाशी कनेक्ट होऊ शकतात. बरोबर, हे अनेकदा बरोबर. सिद्ध झालंय. पण- म्हणजे अगदी साधी लाजाळू सारखी वनस्पती ज्याला तुम्ही स्पर्श केलात की सगळं ती मिटवून घेते. मला पण स्पर्श ज्ञान आहे. पण त्याला स्पर्शी नाही, मला जरा हा मुद्दा पूर्णच करायचा कारण प्रेक्षकांच्या मनात संभ्रम राहील नाही. तर एखाद्या गायीचं वासरू तिच्यापासून काढून नेल्यावर ती गाय आपल्या मनुष्य प्राण्याप्रमाणे एखाद्या आईचं जर बाळ नेलं काढून तर त्याप्रमाणे ती रडते, त्याप्रमाणे ती अन्न पाणी त्याग करते. तेच जर तुम्ही एका आंब्याचं फळ तोडलं ना तर ते अजून सिद्ध झालेलं नाही की ते झाड त्या पद्धतीने रडू शकतं किंवा व्यक्त होऊ शकतं. मी हे म्हणत नाही की झाडांना जीव नाही. म्हणून मी पुन्हा सांगतो, हे जग जीवस्थ जीवनंवर सुरू आहे आणि त्याला कोणी नाकारत नाही. आता मी बोलतोय तर माझ्या शरीरामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स जात असतील आणि माझ्या सेल्स सुद्धा त्यांना मारत असतील आणि हे सगळं सुरू आहे. हे आपण कुठली पण अनसायंटिफिक गोष्ट आपल्याला बोलायची नाही. पण म्हणून मी सांगतो मीन्स शुड जस्टिफाय दी एंड्स. आज आपण एक क्षणापुरतं मी जर मान्य केलं की माणूस हा मांसाहारी आहे, समजा मी मान्य केलं तुम्ही जे म्हणताय, तरी सुद्धा आपण कशा पद्धतीने मांसाहार करतोय. आपण ॲनिमल ॲग्रिकल्चर म्हणजे प्राण्यांची शेती करायला सुरुवात केलेली आहे. असे प्राणी, या मुद्द्याकडेच मला यायचं होतं की आता लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे कन्झम्पशन वाढलेलं आहे.
पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे आणि आता गरजेपेक्षा अधिक माणसाचा हव्यास कुठंच थांबलेला नाही आहे. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक सगळ्याची मागणी होत असल्यामुळे तुम्ही आता म्हटलं त्यानुसार ॲनिमल ॲग्रिकल्चर पूर्णपणे त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये पुन्हा फक्त आणि फक्त व्यवसाय आहे, पैसा मिळवायचा आहे. तिथं मग कुठल्याही भावभावना येत नाहीत आणि आपोआप माणसाच्या मनातलं क्रौर्य तिथं दिसून येतं. तिथं मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. आणि एकच मुद्दा त्याच्यावर पुन्हा सांगतो की भारतामध्ये आधीपासून भूतदया ही शिकवलेली आहे. 100% त्याच्यामुळे प्रश्नच इथे हे आपल्या संस्कृतीमध्ये हे आधी नव्हतं मी पुन्हा स्पष्ट करतो. पण याचा अर्थ हा नाही की आता इथे काहीच होत नाही. हे पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं की प्राण्यांची हत्या, त्यांच्याबद्दल त्यांच्यावरती होणारे अत्याचार, त्यांच्यावरती होणारं क्रौर्यपूर्ण त्यांच्यावरती केलेलं काही कुठलाही त्यांना दिलेला त्रास याच्याबद्दल दुमत नाहीये. मुद्दा हा आहे की त्या प्राण्यांचा माणसानं जिवंतपणे त्याच्या वापर करून घ्यायचा का नाही आणि त्याचा मृत्यू किंवा त्याला विनाकारण मृत्यू आणून जर त्याचा फायदा घेतला तर ते 100% माणूस केला धरून नाहीये. हे मला मुळात मान्य. आजच्या काळात गरज आहे का? जसं आता म्हणलं की मनोरंजनासाठी घोड्यावरती बसणं गरजेचं आहे का? त्या घोड्याला जन्माला आणलं जातं, त्याला चाबकाने मारलं जातं. तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या इथे खेळे बसवले जातात. आता एवढं सगळा त्रास देणं गरजेचं आहे का? नाहीये. आजच्या काळात ही गरजेची नाहीये. छोट्या गाडीत पण बसवू पण शकतात मी काही दिवसांपूर्वी entertainment एका अत्यंत तज्ज्ञ आणि मोठ्या व्यक्तीशी बोलत होतो. तर त्यांनी मला सांगितलं की विगन चळवळीबद्दल त्यांचं मत काय मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तर ते म्हटले की जर आपण असा अतिरेक केला म्हणजे गाई म्हशी किंवा बैल रेडे यांना कुठलंही काम द्यायचं नाही तर ग्रामीण भागातली ही सगळी आपली जी काही पशुसंपदा आहे ही नष्ट होईल. लोक पाळणारच नाहीत. तुम्ही जर असं म्हणायला लागलात की नाही त्यांना त्रास होऊन द्यायचा नाही तर लोक म्हणतील मग कशाला पाळू. त्यांच्यापासून काही ना काही लाभ मिळतोय आणि तो लाभ फुकट घेतला जात नाही तर त्यांना त्याच्यासाठी पालन पोषण केलं जाते. याच कारणामुळे आपण काही लोक चांगली आहेत, त्यांना सांभाळ करत म्हणजे असतील, आता आपला पण साधा त्यांना- कणेरी मठामध्ये आता स्वामींनी तिथं मुक्त गोठा केलाय आणि अशा कत्तलीला नेणाऱ्या जवळपास 1000 गायी त्यांनी सांभाळलेल्या आहेत. असे अनेक लोक आहेत. इकडे सर्वोदय ट्रस्ट आहे, माझा मित्र बघतो, त्यांनी अशाच पद्धतीनं गोशाळा केलेली आहे. तिथे गायींचं पालन पोषण केलं जातं. ज्या गायी दूध देत नाही, ज्या भाकड गायी म्हणतो, त्यांचं तिथं पालन पोषण होऊन त्यांना सांभाळलं जातं. म्हणजे अशी पण माणसं याच समाजात आहेत आहेत. की जी अत्यंत पण ते किती प्रेमानं percent निर्लस द्यायचं? वृत्तीनं काम करतात. नाही आणि मी पुन्हा त्याच्यावर मी थोडंसं मध्ये बोलेन की हे काम करणाऱ्या लोकांविषयी आम्हाला नितांत आदर आहे. कारण ते खूप महान काम करतायत, म्हणजे त्याविषयी काही वादच नाही. पण पुन्हा सांगतो की हे आपण मी मगाशी सुरुवातीला म्हटलं आपण योग्य प्रश्नच विचारत नाही आपण म्हणजे as a समाज. त्याच्यामुळे आपल्याला योग्य उत्तर मिळत नाही. आपला प्रश्न काय आहे की यांना चांगलं वागवलं तर काय प्रॉब्लेम आहे. आमचं म्हणणं आहे की माझ्या चळवळीचं म्हणणं आहे की हे प्राणी मुळात आलेच का इथे, हे त्यांचा निसर्ग धर्म पाळला, त्यांनी फक्त त्यांचा निसर्ग धर्म पाळावा. आणि त्यांचा निसर्ग धर्म काय आहे तर त्यांनी मनुष्यानी निर्माण केलेल्या कुठल्या तरी शेतावर आणि कुठल्या तरी पोल्ट्रीमध्ये जन्माला नाही आलं पाहिजे. तुम्हाला आज माझं बोलणं पण खूप अतिशयोक्तीचं वाटत असेल. पोल्ट्रीमध्ये ज्या पद्धतीनं कृत्रिमरित्या जीवांची निर्मिती केली जाते आणि मग त्यांचा तो एक 45 दिवसाचा 50 दिवसाचं बिचाऱ्यांचं आयुष्य असतं, त्यानंतर त्या कोंबड्यांना मारलं जातं. आता बर्ड फ्लूच्या काळामध्ये अनेकांना जाणीव झाली आहे. पण आता त्यांना जिवंत पुरायला लागलेत आणि ती वेळ का आली. मला शेतकऱ्याशी पूर्ण सहानुभूती आहे, कारण इथे बसून मी त्यांना जज नाही करू शकत. त्यांचं नुकसान होतं, अक्षरशः आत्महत्या करायला लागलेत. मला हे सगळं मान्य आहे, म्हणून मी सांगतो ही वैचारिक पण मांडणीच पुन्हा तुम्ही वेगळी म्हणायचं करायची. की त्या पण ते आले कुठून? त्या पक्षी. कोंबड्यांना जिवंत पुरलं जातं ही क्रौर्याची परिस्थिती. हो, पण ते पुन्हा सांगतो शेतकरी क्रूर म्हणून करतात का नाही, त्यांना ते अगतिक झाले. झाले. म्हणून म्हणायचं की इथे व्यवस्था परिवर्तनाची गरज आणि आहे. पुन्हा ती माकडीची गोष्ट आहे तीच बरोबर खरी आहे. आहे. जेव्हा स्वतःवरती बेततं, स्वतःच्या जीवाला धोका बरोबर येतो आहे. त्यावेळेला त्या बाळाला सुद्धा पाय घेतलं. तसं आता त्या कोंबड्यांना ज्या पोल्ट्री धारकांनी सांभाळलेला आहे त्यांना खूप त्या दया असेल, प्रेम असेल, पण आता पर्याय नाही आहे. स्वतः जर जिवंत राहायचं असेल, स्वतःला जर टिकवायचं असेल तर त्या कोंबड्यांचा नाश केलाच पाहिजे. पण मग म्हणून योग्य प्रश्न विचारणं, मी पुन्हा त्या विचार येतो की योग्य प्रश्न हा विचारला पाहिजे की ह्या पोल्ट्री व्यवसाय निर्माणच का झाला, का आपण या प्राण्यांना पैदास करतोय, यांना का पाळतोय. पुन्हा सांगतो कुठल्याही उद्या ही लगेच सिस्टीम बदलायची नाही आणि बदलूही नाही शकणार आहे. हे कदाचित 50 वर्ष 100 वर्षांनी होईल, पण हे झालंच पाहिजे आणि हे होणारच. कारण हेच आर्ग्युमेंट प्रत्येक सामाजिक प्रश्नाविषयी दिलं गेलं होतं. मग ते स्त्रीदास्य निर्मूलन असू दे, का जाती निर्मूलन असू दे, का कृष्णवर्णीयांचं दास्यत्व असू दे, हीच आर्ग्युमेंट सगळ्यांच्या दिली गेली होती. आणि मी एकच छोटा प्रश्न विचारतो आणि सर्व प्रेक्षकांनी त्याच्यावर विचार करावा, म्हणजे कोणाला मला चॅलेंज नाही करायचं. पण समजा यदा कदाचित असं झालं की एखाद्या दुसऱ्या ग्रहावरनं एखादी प्रगत
काय म्हणतात एलियन्स म्हणतात तसे आले आणि ते ते जसं आपण आपल्याला खूप प्रगत समजतो बाकीच्या प्राण्यांपेक्षा आणि आपला हक्क समजतो, तसे ते आले आणि ते आपल्यापेक्षा कदाचित प्रगत निघाले आणि त्यांनी ठरवलं की नाही, यांना आम्ही पाळणार, यांची आम्ही शेती करणार आणि आम्ही यांना चांगलं पण वागवणार आणि जे काय 4-5 विकृत निघतील त्यांना आम्ही शिक्षा करू, पण आम्ही यांना पाळणार. मग ती मनुष्याची गुलामगिरी होईल का नाही याचं उत्तर आम्हाला द्यावं. आणि जर ती गुलामगिरी असेल तर मग हा दुजा भाव का, हा प्राण्यांना पण लागू झाला पाहिजे आणि यालाच प्रजातीवाद म्हणतात. एक अत्यंत ज्याला आपण म्हणू की आत्मचिंतन करायला लावणारा असा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जवळपास 40 मिनिटं आपण बोलतोय. 2 मुद्द्यातले अत्यंत महत्त्वाचे आहेत की प्राण्यांविषयी क्रौर्य असताच कामा नये. भूतदया हा आपला पूर्वापार आपल्याला मिळालेली देणगी आहे, आपली संस्कृती आहे. त्यामुळे प्राण्यांना त्यांचं विश्व आहे, तेव्हा त्या विश्वामध्ये त्यांना जगू द्या. दुसरा मुद्दा असा आहे की ज्याच्याबद्दल मी सातत्यानं डिबेट करतोय की प्राण्यांना चांगलं वागवा, पण प्राण्यांच्या उत्पादनांचा फायदा माणसानं घेतला म्हणून माणसाला दोषी ठरवू नका. मध वापरणार नाही, दूध वापरणार नाही, त्याला अल्टरनेटिव्ह सोल्युशन्स त्यांनी दिलेली आहेत. पण पुन्हा आपली सगळी अर्थव्यवस्था जर बघितली, म्हणजे उद्या मध या एका विषयावरती, दूध या एका विषयावरती आपल्या देशाची केवढी मोठी इकॉनॉमी आहे याचा आपण जर विचार केला तर हे सगळं करू नका असं म्हणणं तत्वतः जर योग्य असलं तरी ते प्रॅक्टिकली आपल्याला परवडणार आहे का याचा विचार केला पाहिजे. या विषयावरती मला पुन्हा या मंडळींशी बोलायचे, भेटायचे. लवकरच मी त्यांना पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओत बोलवू आणि याच्या पुढच्या गोष्टींकडे आपण बोलू. तुर्तास हे तिन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओत आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी आणखीन एका विषयावरील चर्चा पाहूया संवाद प्रतिवादमध्ये. तोपर्यंत नमस्कार.